नाशिकच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकानं 1 कोटी रुपयांचा बनावट मद्य साठा जप्त केलाय। मध्य प्रदेश राज्यातून हे मद्य नाशिक मार्गे गुजरातला नेलं जात होतं। गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे। येवल्यातील हॉटेल साई सावंतच्या समोरील कोपरगाव टोल नाक्याच्या परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे। कारवाईत 1 कोटी रुपयांचा बनावट मद्य खरंतर जप्त करण्यात आलंय। ट्रकच्या चालकाला ताब्यात घेण्यात आलं असून ट्रकही जप्त करण्यात आलाय। दिनांक 8 फेब्रुवारी 2025 रोजी आमच्या विभागीय भरारी पथकाला खात्रीला एक बातमी मिळाली की येवला मालेगाव रोडने एक कंटेनर जे की मध्य प्रदेश बनावटीचं मद्य गोव्यातून एमपीच्या दिशेने वाहतूक होणार आहे। त्या अनुषंगाने आम्ही तिथे सापळा रचला। तर वाहन अडवून वाहनाची तपासणी केली असता साधारण 1141 बॉक्स त्याच्यात मिळून आहे की मध्य प्रदेशमध्ये मॅन्युफॅक्चरिंग आणि विक्रीसाठी असले। साधारण याच्यात 1,07,72,880 आसपास मुद्देमाल जप्त करण्यात आले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।